हॅलो अँड वेलकम बॅक टू भाकरी टू ब्राउनी. तुम्हाला माहिती आहे का, चांगला डोसा होण्यासाठी डोसा बॅटरच्या रेसिपी इतकाच महत्त्वाचा असतो, तो म्हणजे तवा. आणि डोसे करण्यासाठी तरी कास्ट आयर्नचा तवा सगळ्यात बेस्ट असं माझं मत आहे. म्हणूनच 3 वर्षापूर्वी फेसबुकवरती एक जाहिरात बघून मी एका कंपनीकडनं तवा मागवला होता. गंमत अशी झाली की गेल्या महिन्यात फेरोऑल म्हणून ही जी कंपनी आहे त्यांनी मला कोलॅब करायचं का म्हणून विचारलं. आणि तेव्हा हे लक्षात आलं की अरे, माझं आणि ह्या कंपनीचं कोलॅब तर 3 वर्षापूर्वीच झालेलं आहे. भाकरी टू ब्राउनीबरोबर ते आत्ता होणार आहे. नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता, कारण गेले 3 वर्ष मी त्यांचा तवा वापरते आहे आणि अतिशय छान रिझल्ट आहे. बाकीच्या गप्पा रेसिपी करता करता मारूयात. डोसा करण्यासाठी कुठलाही एखादा कप किंवा वाटी तुम्ही तुमच्या सोयीने घ्या आणि मग सगळं प्रमाण त्यांनीच मोजून घ्या. मी डिटेल प्रपोर्शन्स लिहून देतेच आहे. चांगला डोसा ही एक रिलेटिव्ह टर्म आहे. मला स्वतःला बाहेरून क्रिस्प आणि आतून सॉफ्ट असा डोसा जास्ती आवडतो. याप्रमाणे तुम्ही केलात तर अगदी तसाच डोसा मिळेल. मी तांदूळ आणि पोहे याच्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा पण भिजत घालते बरं का. हे थोडंसं नवीन आहे, पण एकदा करून बघा. बॅटरला अजिबात वास येत नाही आणि खूप छान बॅटर तयार होतं. तिन्ही डाळी म्हणजे उडदाची, तुरीची आणि मुगाची मी वेगळी भिजत घालणार आहे. फेरोऑलच्या कास्ट अँड युटेन्सिल्सबद्दल बोलायचं झालं तर याला आतमधून कुठलंही कोटिंग नसल्यामुळे डेली वेअरसाठी ही भांडी अतिशय योग्य आहेत. आणि मेंटेनन्स पण तसा त्यांचा सोपा आहे. साध्या सोप वॉटरनी धुवून कोरडं केलं आणि त्याला 2 ड्रॉप तेलाचे लावून ठेवले तर ही भांडी वर्षानुवर्ष टिकतात. आपण 8-10 तासापूर्वी भिजवलेली ही डाळ आणि तांदूळ आता छान भिजलेले आहेत. त्यातलं एक्सेस पाणी मी काढून घेणार आहे आणि आधी डाळी आणि नंतर तांदूळ असं वाटून एका पातेल्यात मी ते नंतर मिक्स करणार आहे. फेरोऑलच्या भांड्यांचा कॅटलॉग ऑनलाईन अवेलेबल आहे आणि ते कुठेही कुरिअरही करू शकतात. त्याच्यामुळे ती इझिली अवेलेबल पण आहेत. भिजत घातलेलं सगळं साहित्य आता वाटून झालेलं आहे. या बॅटरमध्ये मी थोडासा रवा, मीठ आणि साखर असं घालून 3-4 मिनटासाठी ह्याला थोडंसं अधनमधनं फेटणार आहे किंवा हाताने छान मसाज देणार आहे. आणि मग 8-10 तासासाठी मी हे फर्मेंटेशनला ठेवून देणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आधी नारळाची चटणी करून घेणार आहे. चटणी वाटताना कायम मी कोमट पाणी वापरते. त्याच्यामुळे नारळाची चटणीचं टेक्स्चर खूप छान येतं, ती छान मिळून येते. फेरोऑलची काही भांडी ही फ्लॅट बेसची आहेत, जी आपल्याला इंडक्शनवरती पण वापरता येतात. जसं की हे फेरोऑलचं तडका पॅन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदा का ही भांडी गरम झाली की ती बराच वेळ गरम राहतात. त्याच्यामुळे थोड्या वेळानंतर मी गॅस बंद केला तरीही माझं कुकिंग चालू राहू शकतं. सद्य परिस्थितीमध्ये इंडक्शन आणि इंधन बचत ह्या दोन्ही गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको. फोडणी तयार आहे, आपण ती चटणीवर घालून घेऊयात. यांच्या कढयासुद्धा आज चांगल्या जाडबुडाच्या आहेत बरं का. त्यामुळे कुरकुरीत करणाऱ्या भाज्या, परतून करायच्या भाज्या किंवा ज्या ज्या रेसिपीजला स्लो कुकिंग सजेस्ट केलेलं असतं त्याच्यासाठी हे कुकवेअर अतिशय योग्य आहे. आता आपण मसाला डोसाची बटाट्याची भाजी करून घेतो आहे आणि त्याच्यासाठी मी इथे मीठ आणि साखर सगळं घालून झाल्यावर एक पाण्याचा हबका मारते आहे. ते खाली लागतं आहे म्हणून नाही बरं का, तर मला ह्या भाजीची कन्सिस्टन्सी स्प्रेडेबल हवी आहे म्हणून. एक वाफ आणून झाली की आता आपली बटाट्याची भाजी तयार आहे. आपण डोसा बॅटरकडे जाऊयात. रात्रभर ते इतकं छान फर्मेंट झालं आहे, मी तुम्हाला त्याला कशी छान जाळी पडली आहे ते दाखवते. हे बघा किती छान पीठ आलं आहे ना. आता ह्याला खूप जोराजोरात न हलवता हलक्या हाताने आपण ढवळून हे डोसा पसरण्यासाठी योग्य करून घेणार आहोत. तोवर एकीकडे फेरोऑलचा तवा मी गॅसवर गरम करायला ठेवते आहे आणि एकदा का तवा चांगला गरम झाला की त्याच्यावरती थोडंसं पाणी शिंपडून मी तो आधी स्वच्छ करून घेणार आहे आणि मग अगदी एक 2-3 ड्रॉप्स तेल घालून कांद्याच्या मदतीने मी ते तव्यावरती सगळीकडे एकसारखं पसरवून घेणार आहे. आता आपला तवा तयार आहे डोसे घालण्यासाठी. तुम्हाला हवा तसा डोसा तुम्ही ह्याच्यावर घालून घेऊ शकता. पेपर थिन डोसा हवा असेल तर तसा, पण मी मगाशी म्हटलं तसं मला थोडासा जाडसर डोसा आवडतो आणि कमीत कमी तेलात केलेला आवडतो. पण तुम्हाला आवडत असेल तर तूप किंवा लोणी आणि त्याचं प्रमाणही तुम्हाला हवं तेवढं तुम्ही घेऊ शकता. झाकण ठेवून मी ह्याला एक वाफ आणणार आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते की इतक्या कमी तेलातसुद्धा या तव्यावरनं डोसा किती छान सुटून आला आहे ते. आता मी याच्यावरती आपला मसाला घालणार आहे. ह्याच्यावरती चटणीपुडी तुम्ही घालून खाल्लं तरीही छान लागेल. आणि आपला गोल्डन क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असा डोसा तयार आहे.
असे डोसे जर तुम्हालाही करायचे असतील तर प्लीज फेरो ऑलला कॉन्टॅक्ट करा. भेटूयात भाकरी टू ब्राउनीच्या पुढच्या एपिसोडमध्ये. बाय.